नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली येथे आपलं स्वागत. अनेक रुग्ण गुडघे दुखी घेऊन आपल्याकडे येत असतात. कुणाच्या गुडघ्याला खूप सूज आलेली असते, गुडघे दुखत असतात, अनेक कारणांनी गुडघे दुखी लागते. कुणाला मारच बसलेला असतो, अपघात होतो, अनेक प्रकारच्या इजांनी, बाह्य आघातांनी किंवा शरीरामध्ये होणाऱ्या अनेक घडामोडींनी गुडघ्याच्या परिसरामध्ये सूज येणे आणि मग गुडघ्यामध्ये हालचाल करणं मुश्किल होणे, गुडघा दुमडताना त्रास होणे, चालताना किंवा बसताना गुडघ्यामध्ये कटकट वाजणे, या सगळ्यामध्ये गुडघ्याच्या कार्टिलेजला सूज आलेली असते, गुडघ्याचं कार्टिलेज झिजलेलं असतं. त्यामध्ये करण्याचे अनेक उपाय आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जलौकाउच्चारण. गुडघ्यामध्ये जे वंगण कमी झालेलं असतं त्याला पहिला उपाय म्हणजे गुडघ्यावरती भरपूर तेलानी धार धरून आतमध्ये वंगण उपलब्ध करून देणे. गुडघ्याच्या आसपासचे स्नायू, नसा, आतमध्ये अगदी कार्टिलेजपर्यंत तेलानी माखलेलं हवं, स्निग्ध हवं. तिथली सूज कमी करून घेतलेली हवी आणि त्यातली सूज आलेली कमी करण्याचा छान उपाय म्हणजे जळवा लावून तिथलं रक्त काढून टाकणे. हे रक्त गुडघ्याच्या परिसरामधलं जळू शोषून घेते आणि हे शोषल्यानंतर तिथे नवीन छान सकस रक्ताचा पुरवठा हा होत असतो. आणि हा रक्ताचा पुरवठा जेवढा नीट छान होईल तेवढं त्या गुडघ्याच्या कार्टिलेजला पोषण चांगलं मिळणे. ज्या काही आपण विविध औषध योजना त्या शरीराला पोषण देण्यासाठी पुरवत असतो त्या तिथपर्यंत पोचणे ही आवश्यक गोष्ट ह्या जळवांच्या सहाय्याने होते. अनेक लोकांना युरिक ॲसिड वाढलेलं असतं, अनेक लोकांना अजीर्ण, अपचन याच्यातून आम वाढलेला असतो. रक्तदृष्टीमुळे सुद्धा अशा प्रकारची गुडघेदुखी लागते. या रुग्णामध्ये आघात झाल्यामुळे अगदी मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर झालेलं होतं. त्याच्यानंतरला ते ऑपरेशन करून झाल्यानंतर मांडीचं हाड जुळलं, पण गुडघ्याच्या सगळ्या आसमंतामध्ये सूज आणि गुडघ्यात जवळ करणे, लांब करणे हे शक्य होत नाही. अशी स्थिती असताना हा रुग्ण आपल्याकडे आलेला आहे. कसं वाटतंय? हां, पाय जवळ करून दाखवा, दुमडा बघा किती दुमडता येतोय. तो पाय जसा येतोय तसा हा येत नाही, पण परवापासून आपण तेल पाणी करतोय ती ही मुवमेंट करणं तरी आता शक्य होतंय. ही सुद्धा मुवमेंट करता येणं शक्य नव्हतं. हे तेल पाणी करायचं आणि जळवा लावायच्या, त्याने तिथलं रक्त जेवढं शोषून घेतलं जाईल तेवढं नवीन रक्ताचा पुरवठा होऊन त्यातले नाड्या साफ होतात आणि स्नायू आकुंचन पावणे, प्रसरण पावणे ह्या क्रिया इझी होतात. साधारण 4 वेळा तरी अशी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जळू लावून तिथलं रक्त काढून टाकायचं.